नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी अशी गुलाबजामुनची रेसिपी। कोणतंही इन्स्टंट मिक्स न वापरता घरच्या घरी पीठ तयार करून सॉफ्ट आणि ज्यूसी असा गुलाबजामुन कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर आता आपण कृतीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा कप दूध पावडर घेतली आहे। तुम्ही असंच सेम प्रमाण वापरून गुलाबजामुन बनवलात तर एकदम परफेक्ट गुलाबजामुन बनतील। त्यानंतर इथे मी 1/4 कप मैदा वापरलेला आहे आणि त्यानंतर इथे अर्धा टेबलस्पून इथे मी रवा वापरलेला आहे। मी याचे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अचूक असं प्रमाण सांगेन, म्हणजे चमच्यामध्ये जर तुमच्याकडे हे मेजर कप नसतील तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा मेजर करू शकता, म्हणजे तुमचे गुलाबजामुन सुद्धा व्यवस्थित होतील। त्यानंतर इथे मी बेकिंग सोडा घेतलाय, अगदी चिमूटभर मी बेकिंग सोडा इथे घातलाय। त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून दही घेतलेला आहे आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान हाताने मी सगळीकडे अगदी व्यवस्थित दह्याला मिक्स करून घेणार आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करीन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता मी दही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे एक छोटी वाटी दूध घेतलंय, म्हणजे अगदी 2 चमचे हे दूध आहे। जास्त दूध इथे वापरत नाहीये कारण का आपण आधीच ह्याच्यामध्ये दही घातलंय। तर एक दूध घालून हलक्या हाताने सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। जसं जसं आपण हे मिक्स करायला घेऊ ना तसं तसं मिश्रण अगदी चिकट असं तुम्हाला जाणवेल, पण अजिबात ते चिकट असं नाही होणार आहे। अगदी घाबरायची काहीच गरज नाहीये। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, एकदम सगळ्या बाजूंनी छान एकजीव होईपर्यंत व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचंय आणि हळूहळू छान मळण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता तुम्ही इथे पाहाल तर पीठ अगदी चिकट आहे। तुम्ही म्हणाला तर ह्याचे गुलाबजामुन कसे बनवायचे, ह्याचे बॉल्स सुद्धा बनवता येणार नाहीत, तर घाबरायची काहीच गरज नाही। तुम्ही पाहू शकता पीठ अगदीच एकदम चिकट असं झालेलं आहे। तर इथे मी काय करणार आहे, एक 3 ते 4 थेंब, फक्त 3 ते 4 थेंब तेलाचे, किंवा तुम्ही इथे घीचा वापर केला तरी सुद्धा चालेल, अगदी 3 ते 4 थेंब इथे तेलाच्या हाताचा वापर करायचा आहे आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। जसं जसं आपण मिक्स करायला सुरुवात करू ना तसं ते घट्ट आणि नॉर्मल होईल, म्हणजेच आपल्याला त्याचे गुलाबजामुन तयार करायला अगदी सोपं जाईल। तुम्ही बघताय आता माझ्या हाताला पीठ खूप चिकटत होतं आणि आता ते असं घट्टसर होत आलेलं आहे। आपल्याला पीठ अगदी घट्ट नाही करायचं, नाहीतर ते गुलाबजामुन आपले कडक होतील, पाकसुद्धा आतमध्ये मुरणार नाही। त्याच्यामुळे आपल्याला पीठ हे अगदी नरमच असलं पाहिजे। आपल्याला गुलाबजामुन एकदम सॉफ्टच तयार करायचे आहेत। आता तुम्ही इथे पाहू शकता मी व्यवस्थित सगळं चिकटलेलं पीठसुद्धा काढून घेतलं आहे आणि छान असा गोळा तयार झाला आहे पिठाचा। आता तुम्ही सुरुवातीला पाहिलेलं तेव्हा पीठ अगदी चिकट होतं, त्यानंतर तेलाचा वापर केल्यानंतर पीठ अगदीच नॉर्मल झालेलं आहे। तर मी छान मळून घेतलं इथे। आता मी याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे। व्यवस्थित हातावरती मळून थोडं प्रेस करून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि कुठेही तुटला गेला नाही पाहिजे किंवा त्यावर रेघ नसली पाहिजे। तर असा प्लेन एकदम असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। गोळे आपले सॉफ्टच असले पाहिजेत, अजिबात कडक नसला पाहिजे। जर इथेच तो जर एकदम असं कडक पीठ असेल तर आपण जेव्हा तळू त्यानंतर पाकामध्ये ना पाक आतपर्यंत मुरला जाणार नाही आणि गुलाबजामुन आहेत ना ते सॉफ्टसुद्धा होणार नाहीत। त्याच्यामुळे मऊसर असाच पीठ ठेवायचं आहे आणि गोळेसुद्धा मऊसरच होणार आहेत। तेलामध्ये सुद्धा ते अजिबात सुटले जाणार नाहीत। एक परफेक्ट असे गुलाबजामुन बनवायला इथे सॉफ्टच पीठ तुम्हाला घ्यायचं आहे। मी असे एक एक करून सर्व गुलाबजामुन तयार करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट असा गोळा बनतोय। एकसारखे असे एकाच आकाराचे मी इथे गोळे तयार करून घेते। आता इथे माझे गोळे बनवून तयार झालेले आहेत। आता आपण गुलाबजामुनसाठी पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे 1 कप साखर घेतली आहे आणि ह्यामध्ये ह्याच
मापाच्या कपाने मी पाणी घालते. 1 कप साखर आणि 1 कप इथे पाणी वापरणार आहे. तुम्ही इथे गुलाबजलचा वापर सुद्धा करू शकता, मी इथे घालत नाहीये. आता मी इथे अर्धा चमचा वेलची पूड घालते. याने आपल्या गुलाबजामुनला खूप छान असा फ्लेवर येईल. जसजशी साखर विरघळेल आणि पाकाला उकळी यायला सुरुवात होईल तसा आपला पाक इथे बनून तयार होईल. आता इथे आपला पाक बनून तयार झालेला आहे. आता आपण गुलाबजामुन तळायला सुरुवात करूया. इथे मी तेल गरम करून घेतलेला आहे आणि गॅसचा फ्लो एकदम स्लो ठेवायचा आहे आणि हे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे. मी एक एक करून इथे गुलाबजामुन घालते. एकदम स्लो गॅसवरती आपल्याला सर्व बाजूंनी लालसर रंग होईपर्यंत हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. आपल्याला हे चमच्यांनी अलटून पलटून सर्व बाजूंनी व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. जर आपण ते पलटले नाहीत तर एकाच साईडने रंग येईल. त्याच्यामुळे स्लो गॅसवरती अगदीच आपल्याला हे मिक्स करत करत छान गोल्डन असा रंग येईपर्यंत गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये सोडल्याच्या नंतर एक थोडासा गुलाबजामुनचा आकार सुद्धा वाढला जाईल. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा आपण गोळे तयार करू तेव्हा ते लहानच आकाराचे तयार करायचे आहेत. एकसारखा असा रंग येईपर्यंत मी तळून घेणार आहे. इथे गुलाबजामुन तळत असताना अजिबात घाई करायची नाही आहे. हाय फ्लेमवरती अजिबात गुलाबजामुन तळून घ्यायचे नाही आहेत. स्लो फ्लेमवरतीच हळूहळू करत हळूहळूच त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. जेवढा स्लो फ्लेमवरती आपण तळू तेवढ्याच सुंदर असे सॉफ्ट गुलाबजामुन इथे तयार होतील. त्यामुळे अजिबात घाई करायची नाही आहे. तुम्ही पाहू शकता आता इथे गुलाबजामुनचा रंग बदललेला आहे. छान असा मरून रंग येईपर्यंत मी इथे गुलाबजामुन तळून घेतलेत. आता मी काढून घेते ते. आणि पाक आपला ना अगदी उकळता नसला पाहिजे. थोडासा थंड झालेला म्हणजे थोडा गरम पण असला पाहिजे. अगदीच थंड झालेला नको आहे आणि खूप उकळता सुद्धा नको आहे. तर त्याच्यामध्ये आता मी हे तळलेले गुलाबजामुन लगेच साखरेच्या पाकात घालते. म्हणजे पटकन गुलाबजामुनमध्ये साखरेचा पाक जो आहे तो मुरायला सुरुवात होईल. आता सेम पद्धतीने जे मी बाकीचे सुद्धा तयार केलेले गोळे आहेत ते छान गोल्डन ब्राऊन असा रंग येईपर्यंत मीडियम फ्लोवरती तळून घेणार आहे आणि साखरेच्या पाकामध्ये ठेवणार आहे. गुलाबजामुन साखरेच्या पाकामध्ये एक अर्धा ते 1 तासासाठी मी मुरत ठेवणार आहे आणि त्यानंतर माझे गुलाबजामुन खाण्यासाठी तयार होतील. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे सर्व गुलाबजामुन मी पाकात मुरत ठेवणार आहे अर्धा ते 1 तासांसाठी आणि त्यानंतर मी गुलाबजामुन खायला घेणार आहे. परफेक्ट असा रंगसुद्धा आलेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप अप्रतिम असे गुलाबजामुन दिसत आहेत आणि तितकेच चविष्ट सुद्धा असणार आहेत ते. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खूप सुंदर असे गुलाबजामुन तयार होतात आणि तुम्ही बाहेरून इन्स्टंट मिक्स आणून गुलाबजामुन बनवायचा विचार करत असाल तर ते तुम्ही ही रेसिपी फॉलो केल्याच्या नंतर नक्कीच विसरून जाल. इथे मी गुलाबजामुनवरती बदामाचे काप करून घातलेले आहेत. अप्रतिम असा गुलाबजामुन इथे बनून तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.